सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. कालचे सांडगे काय केलेत, इथं बाहेर आणून उन्हात ठेवलेत. राहिलेले पिठाचे आता परत घालायचेत. हे बघा, छान सांडगे झालेत. भाजी खूप छान लागते सांडग्यांची. सकाळीच ऊन केवढं झाले बघा, 10 वाजले तर ऊन 12 वाजले एवढे ऊन आहे. म्हणून मामाने काय केले, आज लवकरच शेळ्या सोडल्या तिकडे बघा मामा. शेळ्या कारण काय होतं, जास्त बांधून पण ठेवल्या का नुसत्या ओरडत राहतात. मग जरा सकाळी सकाळी 12-1 वाजेपर्यंत असं फिरवून आणलं का, तिकडे मामा आहेत आणि इकडे हे जी उघडी रोपं राहिली आहेत त्यांना फवारा मारतात खरबुजाच्या. मग सकाळीच मामा म्हणले मी फिरवून आणतो शेळ्यांना. आणि हे झाड बघा केवढे छान फुटले. आता शेळ्या काय करतील काय माहिती. ह्याला इकडून शेळ्या चालल्या की खाऊन टाकतात आणि इकडे छान अशा कळ्या आल्या ह्याला. मला ह्याची फुलं खूप आवडतात. आणि हे आमचे सस्से भाऊ फिरतायत. आत्यांचं काय चालू आहे स्वयंपाकामध्ये, चला दाखवते मी तुम्हाला. आज बनवायची आहे वांग्याची भाजी. मी वांगी चिरून पाण्यात ठेवली आहेत. हिला खायची चपाती ओरडती बघा. आत्याने छान असं पीठ पण भिजवून घेतलंय. आणि इकडे शेंगदाणे छान अशी बारीक करून ठेवले आहेत. हे टॅमॅटो घेतले मी आणि वांगी मी काय केले चिरून पाण्यात ठेवली आहेत. इकडे लसूण घेतलेला आहे कुटून. तर मला जायचं आहे बाहेर, त्याच्यामुळे पटपट उरकायचं. मी तिकडे आता भाजी टाकते आणि थोड्याशा पुरणाच्या पोळ्या पण बनवायच्या आहेत. त्या दिवशी पौर्णिमे दिवशी पुरण हे केलेलं होतं. मग काय होतं, जेवढं लागतं तेवढंच आम्ही पोळ्या बनवतो, बाकीचं पुरण फ्रीजमध्ये ठेवून टाकतो. कारण काय करायचं एवढं बनवून पण. आधी पहिली चपाती हिला करायची, कारण हिला खूप भूक लागली आहे बघा. तोंड चालूच आहे, सारखं ओरडायचं चालूच आहे. विनाकारण ओरडती. बिस्किट खाती, दूध पिती, चपाती खाती, उगाच ओरडत बसती. आणि ही शेळ्यांची पिल्लं बघा बेडच्या खाली जाऊन बसलीत. हे बघा. तर मला जायचं आहे पुण्याला. पुण्याला आहे कार्यक्रम. काय कार्यक्रम आहे सांगेल तुम्हाला, मी दाखवेल तिकडे गेल्यानंतर. मग जायचं आहे आम्हाला 11-11:30च्या गाडीने. म्हटलं आधी आत्यांना स्वयंपाकाला मदत करावी, कारण त्यांना परत भेंडी तोडायची जाऊन दोघांना. आम्ही गेले की ह्या असतंच जनावरं, ही मागे कामं खूप आहे. मग म्हटलं चला आत्याला पटपट स्वयंपाकाची तयारी करावी. मी भाजी हे करते, फोडणीला घालते. आत्या तोपर्यंत चपात्या बनवत आहेत. आणि मग जाणार आम्ही 11-11:30च्या गाडीने. हे बघा, हे तयारच असतात चपाती खाण्यासाठी. तर घालते मी छान अशी वांग्याची भाजी फोडणीला. मस्त टॅमॅटो, लसूण, घरचा येसूर घालायचा झाली आणि नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं. अशी बनवायची वांग्याची भाजी. मग गणेश आणि हे जेवतील. गणेश, मी आणि हे जाणार आहोत पुण्याला. तर कार्यक्रम काय हे दाखवेल मी तुम्हाला नक्की. तर आवरते, नाही तर उशीर होईन गाडीला परत. एक एक आवरायचं. हे बघा, आमच्या सोनाला पण भूक लागली आहे. छान असं गावाकडचं वातावरण, ऊन झालेलं आहे पण भरपूर. तर चला. अरे बापरे, भांडणं पण आहे बघा. आता ससा ओरडतोय, वेगळाच आवाज काढतोय. थांबा, सगळ्याला चपाती भेटणार आहे. तर चला भेटूया छान अशा पुढच्या व्हिडिओमध्ये.